असणार आहे, काय व्हावं किंवा काय? हे पहा, यावेळेला मागणी नाहीये. आत्मक्लेश म्हणून मी जाहीर केला आहे की माझ्या सत्तेला टोचणी होते जगा भारतातल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन सांगावं असं माझं म्हणणं आहे. हे आंदोलन वाढलं तर मागणी येते, पण आज तरी माझी भूमिका ही आहे आत्मक्लेशाची आहे. आणि आत्मक्लेशाचं नाव सांगून तुमचं बरोबर होणार नाही, ते सभ्यतेला धरून होणार नाही. पण माझ्यासारखा तुम्ही जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा मनुष्य स्वस्त बसणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. वयाची आट करून स्वस्त बसणार नाही. तरुण मुलांनाही मला सांगायचं आहे, तुमचा प्रश्न जिवंत आहे, शेतकऱ्याचा प्रश्न जिवंत आहे, सगळ्या प्रश्नांवर आम्ही लढतो. तुम्हाला माझं जीवन मी माझा कीर्तन हे सांगणार नाही, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाहीला नागरिक म्हणून. सरकार चुकत असेल तर त्या सरकारला वेळी सांगितलं पाहिजे. पेशव्यांच्या त्या न्यायाधीश सांगतात, आपल्याचं नाव काय, पेशवे काळातले न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने प्रभूंचं उदाहरण घेतलं जातं. ते काही फौज गेलो नव्हतं, पण ते एकट्याच गेल्यानं पेशव्यानं सांगितलं तुमचं चूक आहे. आणि इतिहासात त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. माझं नाव इतिहासात नोंदणी करण्यासाठी मी करत नाही आहे, माफ करा, मी उदाहरण दिल्याचा अर्थ तो नाही आहे. पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस तिला कोण साक्षी आहेत कोण माहिती आहे? आज देशामध्ये लोकशाहीचं अक्षरशः वस्त्रहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवीनच काही सांगितलं जात आहे. या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी गांधींचा आत्महत्येचा मार्ग गप्प असतो. मला खंत वाटते याची. आता लोकांनी उठलंच, रस्त्यावर आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जर याने जर भागलं नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणीबाणीच्या विरुद्ध संघवारी म्हणतात सत्याग्रह केला ना, मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध असो सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे. ही गोष्ट सत्याग्रह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुरुंगात जाऊ ना, उद्या ते काय करते करू देत. मी या वयात मी ते तुझा वेळ आहे तर ते करीन. म्हणून आत्ता आम्ही दोन प्रश्नांच्यावर बोलतो. एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळखुळा, सरकारी खुळखुळा वाजला. दोन, अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात असताना तिथून अदानींना पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनाच होऊ नये म्हणून जे आज चाललंय हे अत्यंत लांछनास्पद आहे. त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे. आणि सत्यमेव जयते सांगणारे ज्योतिराव फुले आणि घटना दिनाच्या दिवशी आम्ही करतो आहोत की ज्या बाबासाहेबांनी घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो आहोत. तेव्हा याच्याविषयी मी जास्त काय सांगणार. 3 दिवस आम्ही थांबणार आहोत. ज्यांना येतं त्यांनी सेवन मांडावं. परंतु आज तरी मी आत्मकर्षात आहोत. प्रतिसाद पाहून ठरवू काय व्हायचं तो बाकीचं याच्यात. पण विरोध देशातल्या जनतेला मला सांगायचं आहे, या पैशाला भुलू नका. हा जुगार आहे. हा जुगार तात्काळ थांबवला पाहिजे, काय वाटलेल्या वर्षी थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. जिंदाबाद.